नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आम्ही आमच्या इथे एक लग्न होतं भावकीतलं, त्या लग्नाला गेलतो. तर विषय असा झाला की लग्नाला लवकर जायचं होतं मला. प्रत्येक वेळेस लग्नाला लवकरच जायचं असतं मला, किंवा कुठं बी जायचं झालं तर मला लवकरच जायचं असतं. पण माझ्या बाबतीत असं घडतं की बरोबर मी ती टायमिंग जे असतं त्या टायमिंगच्या एक आधी 5-10 मिनटं पोचलेली असते. असं असतंय माझ्या बाबतीत, असं घडतं. तर असं काय घडतं सांगू का? तर मी कपडे शिवते, बरोबर आहे का? कपडे शिवते, पण गिऱ्हाईक असं येतं की आता टाकलं तासात मागतंय लगे ब्लाऊज म्हणा. असं धरू का मग? तर तासात बघा मागते ती, आणि मला पण घ्यायचं नसते. तर तासात मागितल्यावर वाटतं आपण लगेच देऊ शकणार नाही. तासात म्हणलं तरी 2-1.5 तास जातो ब्लाऊज शिवायला एक. त्यामुळे मला पण घ्यायचं नसते. पण ते अशा अडचण सांगतात की आपल्याला पण नाही म्हणून वाटत नाही. कारण माझ्या बाबतीत पण असं पहिलं घडलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी कपडे शिवत नव्हती किंवा ब्लाऊज शिवत नव्हती ना, त्यावेळेस मला पण असं वाटायचं मी साडी आणली लगेच मला ब्लाऊज शिवून द्यावं, मी लगेच घालून त्या कार्यक्रमाला जावं असं वाटायचं. त्यामुळं मला माझ्या ह्याच्यावर मी विचार करते की दुसऱ्याला पण तसं मिळालं पाहिजे. हा विचार मलाच नडतो या, असं होतंय. तर आज बी तसंच झालं बघा. मी रात्रीपासून जवळजवळ 5-6 ब्लाऊज शिवलं. रात्री म्हणजे 9 वाजल्याच्या, रात्री 9 वाजल्यापाशी 9 वाजल्या त्यावेळेस एक बसली. ती मला वाटते 11-12 वाजेपर्यंत मी शिवला. एक ब्लाऊज शिवला आणि एक कट करून ठेवला. सकाळ उठली पहाटेची, सगळं आवरलं आणि 7:30-8ला बसली मिशनी. 7:30-8ला बसली. लग्नाचं टायमिंग होतं 3:30. त्या टायमिंगपर्यंत मी म्हणलं होऊन जाईल 2 ब्लाऊज पूर्ण. मग 2 शिवलं. त्यावर एक जण आले, मला अर्जंट आताच पाहिजे ब्लाऊज म्हणून. तर म्हणलं शिवती, म्हणलं काय जवळ 3ला अजून वेळ आहे, 3ला आहेत म्हणलं. आज 12 वाजेपर्यंत 2 ब्लाऊज शिवून झालं. तर म्हणलं इथनं मला बसण्यापेक्षा आपलं एक ब्लाऊज पूर्ण करूया म्हणलं, म्हणून घेतला त्यांचा ब्लाऊज. पण त्यांनी काय केलं, परत म्हणल्या मला डिझाईनचा शिवायचा आहे. साधा शिवायचा असतं तर झाला असतं तेवढ्या टायमिंगमध्ये. डिझाईनचा शिवायचा आहे म्हणल्या आणि भारीतली साडी म्हणल्या. म्हणून मी परत ना म्हणल्या, परत ना काय बोलताच येई नाही बी म्हणाई नाही, होय बी म्हणाई नाही मला. कारण निम्मा कट करून निम्मा शिवून झालता, थोडाच राहिला होता शिवायचा. आज परत ना म्हणलं बरं जाऊ द्या, शिवती म्हणलं. घेतला शिवायला, शिवले. पण थोडंसं मनीही लावायचं राहिलं होतं. तेवढ्यात त्यांचा फोन आला, राहू द्या आता. आणि तरी 2:30 वाजले होत्या. आणि त्यांचा फोन आला की राहू द्या आता, मी दुसरी साडी नेसती, वेळ लागतोय आणि राहू द्या. म्हणजे मी लग्नाला पण उशीर ना गेली त्या ब्लाऊजच्या नादात, आणि ती गिऱ्हाईकाने ब्लाऊज बी नेला नाही, घातला बी नाही. त्यांनी शेवटी दुसरा ब्लाऊज घातला, माझी उगत तारांबळ उडवून ठेवली. असं आहे बघा, हे शिवणाऱ्यांचं असं असतंय. ब्लाऊज शिवणाऱ्यांचं वाटतं इतकं सोपं नसतं. आणि माझी बोट पायाची सुजली बघा ब्लाऊज शिवत शिवत. तर आमचा भाचा आलेला आहे. काय रे बघ किती तास असेल. तर बघा, ती मिशनीचं म्हणजे पायंड्यावर नाही मिशन, माझी मोटरीवर आहे. पण ती मोटरचा पायंडा दाबून दाबून माझी बोटं सुजली. जाताना गेली गाडीवर लग्नाला, पण येताना चालत आली बघा. त्यामुळं जाताना काय जाणवलं नाही मला एवढं दुखतंय का काय. पण येताना चालायचं येईना. मग आल्यावर पाय कसं होते ना, तसं झालं. काय करायचं, मला नको वाटत होतं पण घेतलं ब्लाऊज. आणि वरनं अजून ही त्रास, असं असतंय. आणि ब्लाऊज शिवणाऱ्याला तर कधीच वेळ, स्वतःचं ब्लाऊज स्वतःला कधीच वेळ होत नाहीत. कारण आपला शिवायच म्हणलं का दुसऱ्याचं लगे हजर झालेला आहेच, आणि तिथे देवावंच लागतोय. आता लग्नाच्या घाईत बघा, ह्या 2-3 दिवस झालं लग्नच चालू आहे. त्या लग्नामुळे मी रोज मिशनवर बसते. त्यामुळे माझ्या डोळ्याला पण अंधार आल्यासारखं होते आता, आणि पाय पण दुखतात. कमर तर बोलूच नका. आणि नाही शिवायचं नाही, एका मनाला वाटतं की नाही नाही शिवलेलंच बरं आहे ही. पण कसं आहे, एकदा आपण त्या गोष्टीत पडलो का ती नको पण वाटतं, पण करू लय वाटतं. असं आहे. त्यामुळं नाही म्हणते,
शिवत बसते कपडे, असं आहे. आणि त्रास लय होतो पण डोळ्याला, परत पायाला. हे आधी नवीन नवीन आहे त्यावर वाटत नाही, पण परत ना लई होतं. मला आता अंधार येते डोळ्याला, जरा जरा म्हणजे जास्त वेळ मिशनवर बसल्या. आणि मळ्यातलं वेगळंच अजून काम. काल तर मळ्यातलं मी 4 वाजल्यापासून मळ्यात होती. 6:30ला मळ्यातनं आली मी घरी, वांगी तोडून. घरी आली, स्वयंपाक बिपाक बनवला आणि मग 9ला बसली मिशनीवर. परत मग रात्री हळदी होते तर हळदीला पण गेली नाही त्या ब्लाऊजच्या राड्यात. ते मग सगळं झालं. संध्याकाळचं मला वाटतं 12 वाजेपर्यंत झालं. 12ला झोपली मी. सकाळची लवकर अजून उठली, ते पेंगच निघा नाही आता बघा डोळ्यातनं माझ्या. तर असू द्या, असा माझा दिवस तर माझा सांगितले अहो वेळ लागल एवढा असा दिवस असतो माझा. उठल्यावर सगळं काम 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 कामच असतं सगळं मला. म्हणजे कामाची स्वयंपाक हे, परत ना जित्राबाई त्यांचं झालं का मळ्यातनं झालं का मिशनवर झालं का चालूच असते असं दिवसभर काम. आणि त्या कामामुळं माझा दिवस गेलेला पण मला कळत नाही, असं बी. तर मेहंदी पण मला बघा काढायला मिळे नाही. एका हातावर काढली बघा. ही अशी मी स्वतः डिझाईन काढली, हे बघा एवढीच काढली. मागं काढायलाच येत नाही, हात बांगड्यानं गच भरले. तर मागं काढले पण ते मागची मुजून गेले, कारण परवा आधी म्हणजे रविवारी भाचीचं लग्न होतं, त्या भाचीच्या लग्नात हे काढले. आणि आज हे जे लग्न होतं ते नंदाचं होतं, त्यामुळे ह्याच हातावर मेहंदी काढली. तीच मेहंदी ह्या लग्नाला ठेवली. ह्या हातावर म्हणलं होतं आज म्हणजे ह्या लग्नाला काढायची म्हणलं होतं, पण ऐन टाईमला ब्लाऊज शिवाय आल्यामुळं मेहंदी पण काढली नाही आणि काहीच केलं नाही. हाय असं उठलं जाऊन लग्नाला बसलो, असं झालं. तर ती लग्नातलं पाणी, परत ना जेवण असं नरड माझं असं जाम झाले बघा. आवाज पण घोगरा येतो या. तर उन्हाळ्याचं गार पाणी पिऊ वाटतंय, ही खरं आहे. पण ही असं सर्दी परत होते, परत ना नरड जाम होत आहे, असं आहे. जारच्या पाण्यानं होतंय का कशानं होतंय ते काही कळना, पण माझं नरड लई जाम झाले लग्नातल्या पाण्यापासून. तरी 2-3 दिवस झालं वातावरण बदललंय, म्हणजे गार पण आहे आणि उष्ण पण आहे. पाऊस पडून गेलाय, आता आभाळ येतंय. ही आता इथनं मोर पावसाचंच दिवस लागलं. गेल्या वर्षी ह्या दिवसात पाऊस झालता आम्हाला भरपूर, पेरणीसारखा पाऊस झालता. ह्या वर्षी काय पेरणीसारखा पाऊस नाही झाला अजून, तर नाही झाला. पुढं झाला तर बघू आपण पुढच्या पुढं. तर चला, आता माझा वेळ झालाय बघा मळ्यात जायचं. आता ही अंगावर साडी घातलेली, आता ही काढायची साडी आणि मग मळ्यात जायचं. असं जर आपण मळ्यात जायचं म्हटलं तर नाही जाऊ शकत, त्यामुळे ही साडी बदलायची आणि मग जायचं मळ्यात. काय करायचं, मळ्यात गेलं तर पाहिजे ना. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.